Hare
पीतांबर
सर्व
काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय रघुतीर दुर्वाणी
निर्मतिर्मम मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधव पांडुरंगा ब्रह्मानन्दं परमसुखदां केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो
काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. घेतलेला प्रस्तुत अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे साधू वैराग्याची मूर्ती असे तुकोबाराय यांचा नामकरण प्रकरणातील 4 चरणाचा हा अभंग आहे. विठ्ठल तुकोबाराय ह्या अभंगात सांगतात आहे, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल. काय होणार नाही एखादा भगवान विठ्ठलाचं चिंतन केल्याने, काय होऊ शकत नाही. त्या एकाच्या चिंतनामध्येच तुम्ही बाकी कितीही साधना केले तरी सगळ्या साधनांचा सार एकच आहे, तो म्हणजे त्याचं चिंतन, त्या विठ्ठलाचं चिंतन. आणि त्या चिंतनाने हा भवसिंधू माणूस भवसिंधू उतरून पार जाईल असं तुकोबाराय सांगतात. योग करा, याग करा, तपश्चर्या करा, अनेक साधना आहेत, अनेक प्रकारच्या तपश्चर्या आहेत. कितीही काही केलं तरी शेवटी त्याचं चिंतनाशिवाय काही प्राप्त होणार नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा रे, म्हणून सोप्यात सोपं सांगतो की तुम्ही 3 अक्षरी मंत्र जपा, 3 अक्षरांचाच मंत्राचा जप करा असं तुकाराम महाराज ह्या अभंगामध्ये धावता भावार्थ मी सांगितलेला आहे. विठ्ठल प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दांचा परिहार देणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी मागच्या वर्षापासून सुरू झालेला हा नाम यज्ञ सोहळा निमित्त आहे शनी भगवान जयंती उत्सव. खरं तर ह्या शनी जयंती उत्सवाला आता जवळजवळ 15-16 वर्ष झाली. हा उत्सव वाशीतून सुरुवात केला. वाशीमध्ये एक छोट्याखानी मार्केटमध्ये, जनता मार्केट, तिथे हा यज्ञ सुरुवातीला केला. आणि तिथून मग एक वाल्मिक ऋषींची समाधी ज्या ठिकाणी आहे, आजा पर्वत, या ठिकाणी केला. त्या ठिकाणी बऱ्याच वर्ष केल्यानंतर, बरेच वर्ष तिथंच केला. त्यानंतर शिवतरगड, त्यानंतर शनी भगवंताचं जे मुख्य ठिकाण आहे, विक्रम आदित्य, आपण उज्जैनचे राजे यांना ज्यावेळी 7:30 लागते आणि त्यांचं ज्यावेळेला तिथून तो घोडा उधळतो आणि तो जिथे येतो आणि तिथे त्यांना शनी भगवंत प्रसन्न होतात असं ते ठिकाण चांदवड राहुड म्हणून त्या ठिकाणी आपण तो उत्सव केला. त्यानंतर कसारा घाटाच्या क्षेत्रामध्ये हा उत्सव केला. अनेक ठिकाणी उत्सव केल्यानंतर मागच्या वर्षापासून सगळे आमचे कार्यकर्ते म्हणाले, किती फिरायचं, फिरून किती फिरायचं, तर एकाच ठिकाणी कुठेतरी काही करूया. आणि म्हणून या ठिकाणी मागच्या वर्षापासून नामयज्ञ सोहळा चालू केला. मागच्या वर्षी कीर्तन सोहळा झाला, फक्त संध्याकाळचे कीर्तन. पण या वर्षी त्यात आणखी थोडी प्रगती की सकाळी काकडा, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, त्यानंतर प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तन असं अखंड हरिनाम यज्ञ सोहळा या ठिकाणी चालू केला. एवढी प्रगती ह्या वर्षी झाली. पुढच्या वर्षी कार्यकर्त्यांच्या मनात आलं तर आणखी प्रगती होऊ शकते, ते सांगता येत नाही, कारण की कोणाच्या मनात कधी काय येईल ते सांगता येत. पण प्रगती पथावर तर दुसऱ्या वर्षी तर चालू झालेला आहे. तर असा या शनी जयंतीच्या उत्सव हा सोहळा आणि आजची सेवा जी आहे ती खरं तर ठरलेली सेवा. हरिवत्त परायण बबन महाराज नाईक यांची सेवा होती, पण काही कारणास्तव ते इथे उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी सेवा फोन करून सांगितलं की कोणाला तरी सेवा तुम्ही सुपूर्द करा. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्याकडे ही सेवा दिली आणि त्या सेवेने मी इथे उभा राहिलेलो आहे.
अभंग नांबर घेतलेला आहे. खर तर काल रात्री सुद्धा ह्याच अभंगावर चिंतन मांडलं होतं आणि आजही पुन्हा ह्याच अभंगावर चिंतन मांडतोय. अभंगावर चिंतन कितीही मांडता येऊ शकतं आणि प्रयत्न करेल की खरोखर त्या अभंगाला न्याय देण्याचा. विठ्ठल संत ज्या वेळेला कुठलीही रचना करतात, मग ते ग्रंथ अभंग असो किंवा काय ओव्या असो, त्यावेळेला ते कोणाशी तरी हितगुज करत असताना त्या हितगुजामधून अभंग निर्मिती होत असते. तुकाराम महाराज या ठिकाणी लोकांशी हितगुज करतात आहे. बरेच लोक अनेक ठिकाणी जाऊन थकल्यानंतर तुकोबारायांकडे आले. प्रापंचिक दुःख घेऊन एखादे महाराज, एखादा संत, एखादा कीर्तनकार, प्रवचनकार किंवा अशा ठिकाणी जर कोणी जर महाराज आले तर आपल्याला सहज वाटतं की आपलं एखादं प्रापंचिक दुःख आपण त्या ठिकाणी सांगावं. महाराज काहीतरी याच्यावर निश्चितच काहीतरी उपाय देतील. एवढं कशाला, आता परवाच्या दिवशी सद्गुरू आमचे आले होते, सकाराम महाराज. एक जण आला माझ्याकडे. सद्गुरू आल्यानंतर मी सगळ्यांना आमंत्रित केलं होतं. सद्गुरू आल्यानंतर आला, दर्शनाची लाईन लागलेली होती. म्हणे मला महाराजांना प्रश्न विचारायचा. म्हटलं प्रश्न विचारायचा, निश्चित विचारा. काय प्रश्न विचारायचा आहे? सांसारिक आहे, प्रापंचिक आहे की आध्यात्मिक आहे? म्हणे प्रापंचिक आहे. म्हटलं महाराज प्रापंचिक विषयावर बोलत नाही. कोणाला कधी काय प्रश्न विचारावा हे आपल्याला मुळात समजत नाही. तसं तुकोबारायांकडे काही लोक आले की बाबा रे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी कीर्तनाला जातात, कीर्तन करतात आणि कीर्तन केल्यावर सांगतात की बाबा रे तुम्ही काय करा, भगवान विठ्ठलाचं चिंतन करा. पण का करा चिंतन? काय असं त्या चिंतनामध्ये, त्या नामामध्ये असं काय आहे? अहो आम्ही काय काय करतो तरी आम्हाला काही आमचा दुःख काही जात नाही, आमचं दुःख काही संपत नाही. आणि हे दुःख जरी संपत नाही तरी आम्ही अनेक उपाय करतो. मग असं फक्त त्या भगवंताचं नाव घेतल्याने आमचं खरोखर असं काही दुःख जाणार आहे का? असा प्रश्न तुकोबारायांना काही लोक करतात. अहो काय करतो आम्ही? अनेक प्रकारच्या साधना करतो, योग याग तपश्चर्या करतो, ध्यान धारणा करतो, अनेक प्रकारचे मंत्र सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आजही बरेच लोक मंत्र सिद्ध करतात. ग्रहणाच्या दिवशी पाण्यात उभं राहावं लागतं. बरेच त्याच्यामागे कितीतरी काही. आता आमच्या इथे बाबा आहेत, त्यांना ते सांगतात की मला जर नागिन उतरवायची तर वेटोळं घातलेलं खायचं नाही. म्हणजे किती त्यांना वर्ज्य करावं लागतं बघा. जिलेबी समोर येते तरी तोंडाला पाणी सुटलं तरी खायचं नाही. का? कारण की नियम पाळावा लागतो. कारण की लोकांसाठी त्यांना मंत्र सिद्ध केलेला आहे आणि तो मंत्र वाया जाऊ नये, असे अनेक नियम आहेत. मग ह्या प्रत्येक गोष्टी आम्ही करतो तरी आम्हाला सुख काही मिळत नाही. आणि मग ह्या साध्या नामाने काय होणार आहे? तुकोबारा सांगतात बाबा रे, कितीतरी दाखले देता येतील पुराणामध्ये, इतिहासामध्ये कितीतरी दाखले देता येतील. सगळ्यात महत्वाचा जो शनी जयंती यज्ञ आम्ही अजा पर्वत या ठिकाणी करत होतो, त्या ठिकाणचं महत्व काय? वाल्मिक ऋषींची समाधी. त्या वाल्मिक ऋषींचं चरित्र बघितलं तर काय त्यांनी साधना केली? काय केलं? काहीच नाही. त्यांना साधं भगवंताचं नाव घेता येत नव्हतं. त्यांना नारदांचा संग झाला, संतांची संगत झाली आणि नारदांनी सांगितलं बाबा रे तू राम म्हण. पण राम काही म्हणता येईना. मग तू काय करतो? मरा म्हण. मरा 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 म्हणता राम राम म्हणू लागला. आणि राम राम म्हणता म्हणता या विश्वातील सगळ्यात आद्य कवी आणि श्रेष्ठ कवी झाला. तुकोबारा सांगतात की एवढं नामाचं महत्व आहे. पण लोक म्हणतात की हे तर आम्हाला काही आणखी काहीतरी दाखला द्या. मग तुकोबाराय सांगतात की बाबा रे प्रल्हादाकडे जा.
प्रल्हादाने काय केलं? ज्या ठिकाणी त्याच्या बापाने सांगितलं की बाबा रे, माझ्या नावाचा जप करा, माझी पूजा करा, माझ्या नावाने सगळे यज्ञ याग करा, भगवंताचं नाव घेऊ नका, तरी सुद्धा तो काय करू लागला? भगवंताचं नाव घेऊ लागला. आपल्याला तो भगवंताचं नाव घेत होता, त्याच्यावर किती प्रकारचे संकट आले. त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवलं, उष्ण पाण्यामध्ये टाकलं, गरम तेलामध्ये टाकलं, आगीमध्ये ठेवलं, डोंगराच्या कडेवरनं टाकलं, अनेक प्रकारचे उपाय केले, तो काही मरेना. आणि शेवटी भगवंताने त्याच्या बापाने सांगितलं, तुझा देव कुठे आहे? कुठे आहे तुझा देव? ह्या खांबात आहे. तर खांबावरी नाथ खांबावरी नाथ मारी खांबावर लाथ मारली. त्याला विचारलं, प्रल्हादा कुठे तुझा देव? ते या खांबात आहे का? आणि खांबावर लाथ मारली तर नारायण प्रकट झाले. ईश्वर सगळीकडे भरलेला आहे, फक्त त्याला त्याच्या साधनेने, त्याच्या भक्तीने, भावाने त्याला शरण गेलं पाहिजे, त्याला आळवता आलं पाहिजे. त्या नामामध्ये एवढी ताकद आहे की तो काही करू शकतो. कितीतरी पाप्यांचा उद्धार करू शकतो. जसं हरिपाठामध्ये म्हणते, कापुराच्या वाती खाईचं पण आपण तर अशा प्रकारे जसं कापूर पेटवला तर त्याची ज्योती उजळते, पण ठाईच समाप्ती होते, त्याची राख राहत नाही, काही राहत नाही. तसं भगवंताचं नाव घेतलं तर पाप त्या ठिकाणी थोडं सुद्धा राहत नाही, ते नाहीसं होतं. आणखी हरिपाठामध्ये सांगितलं, जळतील पापे जन्मांतरी एवढी नामामध्ये ताकद आहे. जन्मांतरीचं पाप जळून जाईल एवढी ताकद ह्या नामामध्ये. एक दृष्टांत आठवला की एक मुंबईचा व्यक्ती आपल्या नातेवाईकाच्या गावी जातो, खेडेगावात, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी मातीचेच दिवे होते, परंतु दिवाळीचे दिवस होते, मातीचे दिवे त्यांनी इतके सजवले होते. हा दृष्टांत मी कुठेतरी चांगल्या मोठ्या व्यक्तीकडून ऐकलेला आहे. इतके सुंदर दिवे कुंभाराने बनवलेले होते आणि त्या नातेवाईकाच्या घरी ते दिवे दिवाळीच्या दिवशी आणून
ते दिवे त्यांनी लावलेले होते. अतिशय सुंदर असे दिवे बघितल्यानंतर अहो हे दिवे कुठे तयार होतात? अहो हे आमच्याच गावातला कुंभार तयार करतो. अहो काय सुरेख दिवे, आमच्याकडे पण दिवाळीला दिवे लावतात पण एवढे सुरेख मिळत नाही राव. पण हे दिवे बघितल्यावर मला तर फारच आनंद वाटला. किती सुंदर दिवा आहे. आणि मनामध्ये आलं की आपण हा एक दिवा घेऊन आपल्या मुंबईला घेऊन जावा की आपण तो एक स्मरणात राहील. कारण की दिवे सुद्धा त्याच्यातली सुंदरता, कुठलीही वस्तू तयार होताना त्याच्यातली सुंदरता जी असते ना ती माणसाला मोहून घेते. आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीला सुद्धा त्या दिव्याने मोहून घेतलं. आणि मग आता करायचं काय? दिवा मागायचा कसा यांच्याकडून? मागितला तर म्हणतील काय हा नातेवाईक काय पाहुणा आहे, साधा मातीचा दिवा सुद्धा मागतो. आणि म्हणून त्याने काय केलं की पूर्वीच्या दिवशी बाहेर जायचे 2 नंबरसाठी त्याने एक काम केला. तो एक दिवा संडासच्या त्या डब्यामध्ये, काय चिंपाट किंवा डबा काय म्हणतात त्याला ते पूर्वी म्हणायचे, त्याच्यात ठेवला आणि तो घेऊन गेला आणि गावाच्या बाहेर गेला. तिथे चांगल्या भाताच्या किंवा जे काही तिकडच्या भागातलं धान्य असेल त्याच्या गंजी अशा लावलेल्या होत्या. आणि याला वाटलं हा दिवा उद्या ह्या रस्त्यानेच आपल्याला जायचंय, हा दिवा आपण इथे जर ठेवला तो उद्या जाताना घेऊन जा. परंतु काय झालं? तो दिवा त्याने काय केला, त्या गंजीच्या जवळ ठेवला. मागे फिरतो ना फिरतो, जसं त्या गंजीला काय लागली, तृण अग्नी मिळे, तृण अग्नि मिळे जपता